Hi guys, I'm Sia. Hi guys, I'm Sai. Welcome to our Channel. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल. आज आमच्या घरी काय बनतंय? बिर्याणी माझ्या मम्मीने बनवली. माझी मम्मीची स्पेशल रेसिपी म्हणजे की बिर्याणी. तुम्हाला आम्ही पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. आणि सई, तुला काय बोलायचंय? हां, आमची रेसिपी जरूर बघा. आमच्या व्हिडिओला लाईक बी करा. आणि खूप छान अशी रेसिपी होणार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. आज आपण जी बिर्याणी बनवणार आहे त्यात आपण कोणतेही खडे मसाले वापरलेले नाही आहेत, त्यामुळे ती बिर्याणी लहान मुलंही खाऊ शकतात आणि ती झटपट बनणारी आहे. बिर्याणीची पूर्ण रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मम्मी, आता काय काय साहित्य घेतले आपण बिर्याणीसाठी? येथे आपण 5-6 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आहे, टमॅटो बारीक चॉप केला आहे, 1 टमॅटो आणि हे अर्धा किलो चिकन आहे, ते मॅरिनेट करून ठेवलं आहे. मम्मी, या मॅरिनेशनसाठी आपण काय काय वापरलंय? धने पावडर, हळद, मीठ. तेल गरम झाले, आता आपण त्याच्यात कांदा टाकू फ्राय करण्यासाठी. आता हा कांदा ब्राऊन झाला ना, मग आपण आलं लसणाची पेस्ट टाकू. राईस मी अर्धा तास भिजत टाकला होता, तो आता आपण पाणी उकळले गरम त्याच्यात टाकू. पाण्यामध्ये आपण मीठ टाकले, फक्त 50% भात आपण याच्यात शिजवून घेणार आहे. बिर्याणीसाठी आपण कोणता मसाला घेतलाय मम्मी? हे बघा, इंडिया गेट क्लासिक हैदराबादी बिर्याणी मसाला. त्याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी मिक्स आणि सुका मसाला मिळाला आहे. हे अर्धा किलोचं प्रमाण आहे. याची टेस्ट खूप छान असते. कांदा आता ब्राऊन झाला आहे, आपण आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकू. आपण आता हे छान मिक्स करू. आता आपण टमॅटो पण टाकू यामध्ये. हे मिक्स करू आणि थोडासा टमॅटो फ्राय होईपर्यंत याला 10 मिनटं झाकून ठेवू. आता आपण जे रेडीमेड मिक्स आहे ना, ते टाकून घेऊ. याला हळद आणि तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार, आणि मग चिकन टाकू. आता आपण हे चिकन शिजवून घेऊ 20-25 मिनटं, आणि आपण जो राईस शिजवून घेतला आहे तो त्याच्यात ॲड करू. आता हा भात 70-80% शिजला आहे, तो आता आपण काढून घेऊ. आपलं चिकन आता शिजलं आहे, त्यात आपण आता राईस ॲड करू. राईस बघा आता किती छान मोकळा शिजला आहे. आता आपला राईस टाकून झालेला आहे. त्यावर आपण आता कोथिंबीर टाकू आणि थोडं तूप टाकू. याच्याने भात छान मोकळा होतो आणि टेस्ट पण छान येते बिर्याणीला. आता आपण याला 10 मिनटं दम देऊ. येथे आपली बिर्याणी आता शिजली असेल, ती आपण चेक करू. बिर्याणी आता झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू. आता आपली बिर्याणी रेडी झाली आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान बिर्याणी झाली आहे. आपण यामध्ये कोणत्याही फूड कलरचा वापर केलेला नाहीये. तर चला मग मी तुम्हाला बिर्याणी टेस्ट करून दाखवते. खूप छान अशी झालेली बिर्याणी. टेस्ट पण एकदम छान आहे आणि खूप छान लागते. जास्त स्पायसी पण नाही आहे. लहान मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे पण नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.